नमस्कार मित्रांनो, माझे नाव पूजा आहे. माझे गाव रत्नागिरी आहे. माझे वय 35 आहे. मी केळ्यांचा व्यवसाय करते. मी दररोज केळी विकते. मला केळी विकायला आणि केळी खायला खूप आवडतात. माझं लग्न होऊन जवळ 12 वर्षे झाली होती. मला माझ्या नवऱ्याकडून सुख कधी भेटलेच नाही, कारण त्याची केळी खूपच छोटी होती. म्हणून माझ्या नवऱ्याने मला केळीचा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले. दररोज सकाळी उठून मी दुकान उघडते आणि केळी विकायला बसते. केळी विकायला मला खूप मज्जा येते आणि संध्याकाळी राहिलेली कच्ची केळी मी घरी घेऊन जाते. कशाला घेऊन जाते हे तुम्हाला सांगण्याची गरज वाटत नाही. एकदा आमच्या घराच्या बाजूला एक भाडोत्री आला. त्याचे नाव विजय हे होते. मी त्याला पाहून खूप आनंदित झाले. त्याची उंची 6 फीट होती व शरीराने सुद्धा धिप्पाड होता. दिसायला सुद्धा गोरापान होता. तो दररोज संध्याकाळी माझ्याकडून केळी घेऊन जायचा. त्याचे गाव सातारा हे होते. मी त्याला पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडले. असेच तो दररोज संध्याकाळी माझ्याकडून केळी घेऊन जायचा. हळूहळू आमचे बोलणं होऊन 2 महिने झाले. नंतर अचानक माझ्या मनात आलं की मी त्याला एकदा विचारूनच पाहते, परंतु माझ्या मनामध्ये खूप भीती होती. त्या कारणामुळे मी त्याला विचारणे टाळत होती. असाच कार्यक्रम रोज नियमाने चालत होता. जवळ 6 महिने उलटून गेले. एके दिवशी त्याने केळी घेतली आणि पैसे देण्यासाठी पाकिट बाहेर काढले आणि पाहतो तर काय, त्याच्याकडे कॅश नव्हती. मग त्याने मला गुगल पे केले. गुगल पे केल्यानंतर त्याचा नंबर माझ्याकडे आला. मग आम्ही 3 दिवसानंतर गुगल पे वर चॅटिंग करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आणखीन 2 दिवसांनी व्हॉट्सअप वर चॅटिंग करायला सुरुवात केली. चॅटिंग करता करता कसे 1 महिना निघून गेला हे आम्हा दोघांना कळलेच नाही. एकदा माझा नवरा कामासाठी बाहेर गेला. तो 3 दिवस येणार नव्हता. घरामध्ये मी एकटेच राहिले. मग काय, त्या रात्री मी विजयला फोन करून बोलून घेतले. विजय पण मनातल्या मनात खूप खुश झाला आणि मीही मनातल्या मनात खूप खुश झाली. रात्री 10 वाजता विजयने मला फोन केला आणि 10 मिनिटांमध्ये घराचा दरवाजा वाजवायला लागला. मी दरवाजा उघडला. विजयला पाहून मी खूप खुश झाली आणि विजय सुद्धा खूप खुश झाला. नंतर ना आम्ही दरवाजाची कडी बंद केली. विजयने मला 5 मिनिटं मिठीत ठेवले. थोड्या वेळ मिठीमध्ये राहून आम्ही दोघांशी गप्पा मारत बसलो. तेवढ्यात विजयाने मला बेडवर घेऊन गेला आणि स्वतःचा शर्ट काढला. मी त्याचे शरीर पाहून खूप आनंदित झाले. जसे विजयाने पूर्ण कपडे काढले, मला त्याची 9 इंचाची केळी पाहून डोळे फिरले. मला असे वाटत होते की खाऊ की ठेवू. मी जास्त वाट न पाहता केळीवर हात फिरवायला लागले आणि केळीचा आस्वाद घ्यायला सुरुवात केला. जवळ 5 मिनिटे आमचा खेळ चालूच होता. नंतर मी माझे कपडे काढायला सुरुवात केली. विजयने तोंडातून जीभ काढून माझ्या आंब्यावर फिरवायला लागला. जवळ 10 मिनिटे हाच खेळ चालू राहिला. शेवटी विजयने आपली केळी माझ्या पपई जवळ आणली आणि आमच्या रंगीन खेळाला सुरुवात झाली. जवळ अर्धा ते पाऊण तास आम्ही हा खेळ तसाच चालू ठेवला. मी खूप आनंदी झाले. तो आनंद जणू आम्हा दोघांना स्वर्गामध्ये घेऊन गेल्यासारखा वाटत होता. आणि तेवढ्यात विजयच्या केळीने दही बाहेर काढले आणि आम्ही दोघे त्या आनंदामध्ये खूप लीन झालो. नंतर आम्ही अर्धा तास शांत बसलो आणि परत आमच्या खेळाला सुरुवात झाली. असे करता करता त्या रात्री आम्ही 5 खेळ खेळलो आणि दोघांनाही खेळण्यासाठी खूप मज्जा आली. शेवटी पहाटे विजय उठून निघून गेला. जाताना त्याने माझ्या डोक्यावर हात फिरवून निघून गेला आणि उद्या येतो म्हणाला. असे करता करता 3 दिवस उलटून गेले. 3 दिवसामध्ये आम्ही 15 वेळा खूप मज्जा केली. माझा चेहऱ्यावरचे हास्य फुलले होते आणि विजयला सुद्धा खूप मज्जा आली होती. शेवटी 4थ्या दिवशी माझा नवरा आला. त्याच्यामुळे विजय आणि माझ्यामध्ये 5 दिवसाचा दुरावा पडला. आम्ही फोनवर एकमेकांशी नेहमी बोलत राहायचो. फक्त माझा नवरा कधी बाहेर जाईल याची मी वाट पाहत राहायचे. माझ्या नवऱ्याला बाहेर जाण्याचं काम भेटलं. मग तो महिन्यातून 4 दिवस बाहेरच राहायचा आणि त्या 4 दिवसामध्ये मी आणि विजय खूप मजा करायचो. अशा प्रकारे आमची प्रेम कहाणी चालू राहिली. तुम्हाला कहाणी आवडली असेल तर लाईक करा व अशाच नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.